नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. दुसऱ्या दिवशी देखील जुन्या नांदेडामध्ये तणावपूर्ण शांतता. आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा विकास म्हणजे केवळ नारळफोड कार्यक्रम, जनतेच्या प्रतिक्रिया. डॉक्टर अशोक मोरे यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग, सुदैवाने जीवितहानी नाही. तरोडा बुद्रुकच्या नागरिकांनी टाकला मतदानावर बहिष्कार. आता बातमीपत्र विस्ताराने. शहरातील जुना नांदेड भागामध्ये काल 6 जणांवर हल्ला झाल्यानंतर त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला. आज परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली असून परिस्थितीवर प्रशासनाचं नियंत्रण आहे. तरी देखील प्रशासनाने सर्वांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. शहरातील जुना मोंडा भागामध्ये काल क्षुल्लक कारणावरून वाद होऊन 3 जणांनी 6 जणांना घरामध्ये घुसून भोकसले. त्यामुळे 2 जण ठार झाले असून इतर 2 जणांवर हैदराबाद येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील वातावरण गंभीर बनलेले असून काल या भागामध्ये जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे पोलीस प्रशासनाने परिसरातील बंदोबस्त अधिकच वाढविला आहे. आज दिवसभर या भागातील बाजारपेठ बंद होती. शक्यतो कोणीच घराबाहेर न पडता सर्वांनी घरात बसूनच आराम करणे पसंत केले. तरी देखील परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केलेले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांची इतवारा पोलीस स्टेशनला बदली करण्यात आलेली आहे. शहरात अशा क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाने जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांनी अफवांना बळी न पडता परिस्थितीला निर्भीडपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरील गोष्ट समोपचाराने मिटवणे गरजेचे आहे. लोहा कंधारचे आमदार शंकरअण्णा धोंडगे हे मागील 60 वर्षांमध्ये न झालेला विकास अलीकडच्या 5 वर्षात झाल्याचा आव आणत आहेत. परंतु विरोधकांसोबत या भागातील जनता देखील आमदार धोंडगे यांच्या कर्तृत्वाचं वास्तव मांडत असून आमदार धोंडगे यांनी केवळ टक्केवारीचं राजकारण केलेलं आहे आणि नारळफोड कार्यक्रम चालवलेला आहे असं म्हणत आहे. जिल्ह्यातील राजकारणाला आता चांगलीच गती आलेली आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपल्या असताना राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना आमंत्रित करून मोठमोठ्या सभा आयोजित केल्या आहेत. जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातील उमेदवार आपापल्या पक्षाच्या बड्या नेत्यांना आमंत्रित करून आरोप आणि प्रत्यारोपाचे राजकारण चालवत आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून आमदार शंकरअण्णा धोंडगे उभे असून त्यांना शिवसेनेकडून माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे तगडे आव्हान आहे. प्रताप पाटील आपल्या लोकप्रियतेच्या आधारे ही निवडणूक लढवत आहेत, तर शंकरअण्णा धोंडगे विकासाचे राजकारण केल्याचा आव आणत आहेत. उदाहरणामध्ये जवळपास 70 प्रकल्प पूर्ण करायचा प्रयत्न केला. लिंबोटी धरण पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. एक धोंड प्रकल्पाचा प्रशासकीय मान्यता मंजुरी घेऊन 25,000 एकरच्या धरणाचं काम चालू केलं. गोदावरी मानारमध्ये उच्च प्रतीच्या बंधाऱ्याचं काम चालू केलं. माझ्या मतदारसंघात 600 पांदन रस्ते निर्माण केले. 5,000 सिंचन विहिरी निर्माण केल्या. आपल्या हातात साहेब माझ्या 5 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा आहे. 1174 विकास कामाच्या प्रशासकीय मान्यता राज्य सरकारकडून काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार सभेमध्ये आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांचा लेखाजोखा मांडला. परंतु आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी मांडलेल्या विकास कामांच्या लेखाजोख्याला या भागातील जनता स्वीकारत नसून आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये टक्केवारीचे राजकारण केल्याचा आरोप याआधी देखील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेला असून आता या भागातील जनता देखील त्यांच्यात सुरात सूर मिसळत हेच आरोप करत आहे. वैयक्तिक उदाहरण सांगतो. आडगावला पादत्राव झाला, चिखलीकर साहेबांमुळे झाला. अण्णांना फक्त त्याचं उद्घाटन केलं आणि काहीच नाहीये, शून्य नेतृत्व आहे. विकास कामाचं काहीच नाही. आज लोह्याच्या नगरपालिकेचा कुठलाच विकास नाहीये. अवस्था बघा, काहीच नाही. रनिंग आमदार तर काहीच नाही. टक्केवारी खायचं काम, भ्रष्टाचाराचं काम आहे, बाकी काहीच नाही यांच्याकडं. कशापेक्षा नारळ फोडो कार्यक्रम चालू केलाय. जिथं गेलं तिथं नारळच फोडतात. आमदार शंकरअण्णा धोंडगे मात्र या मुद्द्यावर बोलण्यास तयार नाहीत. शंकरअण्णांना मतदारांना सामोरे जाताना या मुद्द्याचे उत्तर तर द्यावेच लागणार आहे. त्याचबरोबर आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना प्रताप पाटील चिखलीकर यांच्या व्यतिरिक्त खुद्द केशवराव धोंडगे यांना आव्हान दिलेले माजी आमदार रोहिदासराव चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांचेही आव्हान आहे. त्यामुळे या ओढाताणीच्या राजकारणामध्ये येणाऱ्या 8 दिवसांमध्ये कोण बाजी मारतो आणि लोहा कंधारच्या तख्तावर कोण विराजमान होतो ते लवकरच कळणार आहे. लोहा कंधारची जनता मात्र मागील 15 वर्षापासून स्थिर राजकारणापासून दुरावलेली आहे. हे या भागातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र.
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. चिखलवाडी भागातील डॉक्टर अशोक मोरे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने घरामध्ये कुणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील फर्निचर जळून खाक झाले आहे. आज चिखलवाडी कॉर्नर भागात असलेल्या डॉक्टर अशोक साहेबराव मोरे यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग क्षणार्धामध्ये इतकी फोफावली की घरातील बहुतांश फर्निचर जळून खाक झाले. घरातून येणारा धूर आणि आग पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना प्राचारण केले. यावेळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तत्परतेने घटनास्थळी दाखल झाल्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. आज डॉक्टर अशोक साहेबराव मोरे यांच्या घरी कुणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, तरी देखील घरातील फर्निचर मात्र जवळपास 1.5 लाखाचे जळून खाक झालेले आहे. सुरुवातीला ही आग कशामुळे लागली याबाबत उलटसुलट चर्चा असल्यामुळे शहरभर चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे वजीराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवला होता. प्रशासन जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन करत असतानाच तरोडा बुद्रुक भागातील नागरिकांनी मात्र आपल्या पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. एकीकडे प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी मोठमोठे बॅनर लावून आणि प्रभात फेऱ्या काढून मतदान करणे आवश्यक आहे, लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करावे असे आवाहन केले असतानाच शहरातील तरोडा बुद्रुक वार्ड क्रमांक 2 मधील वित्तनगर शासकीय कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या ठिकाणच्या लोकांनी स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करणाऱ्या राजकारण्यांना चांगला धडा शिकविण्याचे ठरविले आहे. आपल्या परिसरातील अंतर्गत सांडपाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर अन्य नगरातून आपल्या नगरात येणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्त्याची दुरावस्था, कमी दाबाने व अशुद्ध पाणी पुरवठा, तसेच परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छता आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी येणाऱ्या 15 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. आम्हाला रोड नाही, ड्रेनेज नाही, नाल्या केल्या तर बरोबर नाल्या नाही तर आम्ही मतदान देणार नाही. कोणी आले नाही तर इधर 5 वर्षाला येते तर आम्ही करतो, रोड करतो, नाल्या करतो, सगळं करतो म्हणतात, काही करत नाही. मागील 20 वर्षापासून इथे वास्तव्यात असून जवळ 71 शासकीय कर्मचाऱ्यांची ही गृहनिर्माण संस्था असूनही व मागे 6 महिन्यापूर्वी आपल्याच माध्यमातून आम्ही इथल्या समस्यांचा पाठपुरावा केला होता, जो की एप्रिल मे मध्ये. पण त्या संदर्भात म्हणजे महापालिकेकडनं कुठलीही दखल घेण्यात आली नाही आणि त्याचं चित्र तुम्ही आजही प्रत्यक्षात पाहू शकता. या भागातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका तसेच आमदाराला वेळोवेळी विनंती आणि अर्ज करूनही या राजकारण्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु या राजकारण्यांना आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आता या परिसरातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असल्याने प्रशासन आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. दुसऱ्या दिवशी देखील जुन्या नांदेडामध्ये तणावपूर्ण शांतता. आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा विकास म्हणजे केवळ नारळफोड कार्यक्रम, जनतेच्या प्रतिक्रिया. डॉक्टर अशोक मोरे यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग, सुदैवाने जीवितहानी नाही. तरोडा बुद्रुकच्या नागरिकांनी टाकला मतदानावर बहिष्कार. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.